आता ह्या 100 वर्षानंतर आम्ही जगू मरू आम्हाला नाही माहिती, पण ह्या शतकाच्या आम्ही साक्षीदार आहोत, ह्याचा आम्हाला आनंद आहे. पण 25, 50, 75, 100 आणि कोंढरी गावाचा हा पहिला नंबर. जय श्रीराम, जय हनुमान. कशा सर्व, माझं नाव राजीव गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाच्या या यूट्यूब चॅनलवरती. सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता माहिती 3-4 दिवस मी कोंढरी पाड्यामध्येच आहे आणि आज शताब्दी वर्ष आहे. मुकुटांना 100 वर्ष पूर्ण झाले, तर तोच जल्लोष तुम्हाला या सोहळ्यामध्ये दिसत आहे. आणि आता थोड्याच वेळात मुकुट निघणार आहेत, तर ते सर्व मुकुट मिरवणूक आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आणि रात्रीचा पालखी सोहळा, तर बँड वाजवायची सुरुवात झालेली आहे. जाऊन मुकुट मिरवण्याची मजा घेऊया. आणि आज नुसता फक्त गुलाल बघायला भेटणार आहे. तर टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम, जय हनुमान लिहायला विसरू नका, ठीक आहे. जय श्रीराम. हे बघा, आपण थोडेच वेळात मुकुट आणायला निघणार आहोत. त्यापूर्वी मुकुटांची परात बघा कशी सुंदर सजवलेली आहे. सुंदर पराती सजवलेल्या आहेत. शताब्दी महोत्सव 100वा शतक कोणी सजवल्यात? सावली विनोद कोहलीताईंनी या सर्व सजवलेल्या आहेत, सुंदर सजवलेल्या आहेत. आता ग्रामस्थ सर्व निघतील आणि आपण मुकुट आणायला निघू, ठीक आहे. सजावट तर तुम्हाला गेल्या ब्लॉग मध्ये दाखवलंय. आज आपण दर्शन घेऊया. जय श्रीराम. लक्षित नाव आहे. लक्षित ना एल. जय श्रीराम, जय हनुमान. ओके. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आणि मोठ्या प्रमाणात महाप्रसादाची व्यवस्था चालू आहे बघा. मोठी मोठी डेग्या भाज्या भरल्यात. मिरच्या आहेत काय ह्याच्यात? भेंडी मिरची. ओके, राहू दे नको दाखवू.
याच्यात काय डाळ वरण वरण बघा किती मोठ्या प्रमाणात बनवण्यात आलेलं आहे. दोन्ही याच्यात बनवलेलं आहे ना. याच्यात काय वरण वरण. याच्यात कुठली भाजी आहे? वाटाणा वाटाण्याची भाजी आहे याच्यात. ओके सर्वजण आहेत बघा. चटणीसाठी लसूण निसताव. ओके काय मग तयारी झाली का नाही यंदा? काय मग गुलाल बिलाल यंदा दिसत नाही मला. गुलाल दाखवते. मला माहिती आहे यांच्या घरात गुलालाचा धमाका असणार आहे म्हणून यालाच पहिले भेटलो मी. हे बघा गुलाल. आता मला यांना विचारायला आवडेल काय हा गुलाल किलो मध्ये नसणार आहे. किती? 1000 किलो. 1100 किलो. 1 टन आहे ना. 1 टन गुलाल दाखव. परत उघड. हे बघा यांची गुलाल उडवण्याची सुरुवात झालेली आहे आणि आपण पोहोचलो हनुमान मंदिराजवळ जिथं मुकुट असतात. आतमध्ये जाऊया. नमस्कार. जय श्रीराम. सर्वांनी ही व्हिडिओ बघून झाल्यावरती येशू माहिती आहे पण आज तुम्हाला इन्व्हिटेशन अगोदर टाकायला गेला. आता गेला विषय संपला. जाऊ दे आता पुढच्या वर्षी नक्की या. पुढच्या वर्षी 101 झाला. 101. तुम्ही बघू शकता आपले ब्लॉगर एवढे झालेत की सांगणारे कमी आणि विचारणारे जास्त. दाखव बरं म्हणजे उभं हवले झालं. श्री रामचंद्र की.
वाटतात व्हिडिओ? छान व्हिडिओ बनवतात आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तो नेहमी आपले व्हिडिओ शेअर सुद्धा करत असे ग्रुपवरती. धन्यवाद दादा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हनुमंताची हाय पालकी, हनुमंताची हाय पालकी, देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र हे डोंगर किनारी, देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र डोंगर किनारी. तुझीच सेवा करुणी मिळे भक्ताला धार, या समुद्रा किनारी द्रोणागिरियो बसलाय र. बघा एकदम मस्त ट्रेडिशनल लुक मध्ये आलेले आहेत दोघ जण. नाव काय बेबी तुझा? गौरी नाव आहे. नाव पण एकदम मस्त. आणि याचं नाव काय? हृदय. हृदय हृदय नाव आहे. हृदय आणि गौरीला बघता तुम्ही ट्रेडिशनल लुक मध्ये. ए कसं दिसतात दोघ जण? भारी ना. आमच्या पहिल्या वहिनीला दाखवू दे.
थोडीशी पुढं गेलेली आहे आणि आता आपण जाऊया हनुमंताच्या मंदिरात, ज्याच्यामध्ये मुकुटा असतात आणि आपल्या सर्व ग्रामस्थांना भेटूया आणि त्यांना विचारूया ही 100 वर्ष कशी पूर्ण झाली आणि मुकुटांना 100 वर्ष पूर्ण झाली ते तुम्हाला समजलं कसा, ते सर्व माहिती आपण सर्व ग्रामस्थांकडून घेऊ. ठीक आहे, तर जाऊया. हे बघा आपल्या समोर सर्व आगरी कोंढरीचे ग्रामस्थ आहेत. खूप मेहनत घेतली, सर्वांनी खूप मेहनत घेतली या सोहळ्यासाठी. तर यंदा आपल्या सोहळ्याला 100 वर्ष झाली. कृष्णदादा कसं वाटते, काय म्हणशील? या सोहळ्याला 100 वर्ष झाली. एक्झॅक्टली आम्हाला त्या मुकुटावरच्या तारखेवरनं समजलं. पूर्वी शक्य असायचं 1847ला त्या मुकुटाची निर्मिती म्हणजे तयार केला गेला. आता आपल्याकडे आता जो चालू आहे साल त्याला शक्य 1947 आहे. म्हणजे या तिथीनुसार आम्ही 100 वर्ष कंप्लीट पकडतो. मुकुटाविषयी आम्ही थोडीफार माहिती होती पण एक्झॅक्टली माहिती नव्हती. तर नारायण संतोराम म्हात्रे यांच्याकडून आम्ही थोडीशी माहिती करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नानुसार आम्हाला अशी माहिती कळली की पूर्वी हा मंदिर नव्हता. काशीबाई कोळी म्हणून एक बाबदेपाड्यातली स्त्री होती, त्यांच्या घरामध्ये तो मुकुट होता. ते त्याही बऱ्याच वर्ष त्या मुकुटाचं सेवा केली आणि कालांतराने मग आगरी कोंढरी ग्रामस्थ, कोरली कोंढरी ग्रामस्थ आणि बाबदेपाडा ग्रामस्थ यांच्या तिघां मिळून ते पालखीचा महोत्सव चालू असायचा. दरवर्षी एक वर्ष बाबदेपाडा, एक वर्ष आगरी कोंढरी आणि एक वर्ष कोली कोंढरी असं मिळून करायचं. तर या लोकांमध्ये इतकी चांगली होती ना की या लोकांनी तिघांनी मिळून आज जो आपण बघता हनुमंताच्या जो मुकुटाला जो ब्रॉच आहे तो त्या काळी बनवलेला तो ब्रॉच आहे. त्याची त्या काळी तर किंमत चिकार होती पण इतकी एकी होती आणि चांगल्या प्रकारे रिलेशन होतं की आई तो व्यवस्थित आतापर्यंत तरी अजूनपर्यंत व्यवस्थित समजले. आताच्या घडीला आपल्याला बघायला लागलं तर सध्या 1 ग्राम सोना घ्यायला सुद्धा जीवावर येते. बरोबर. पण त्या काळामध्ये त्या लोकांची इतकी देवावर श्रद्धा आणि एकी होती की त्याच्यामुळे ते तो व्यवस्थित केला. आता जी परिस्थिती बघताय मंदिराची, हा पूर्ण सेंटरिंगचा मंदिर आहे पण त्या काळामध्ये विटांचा मंदिर होता छोटासा. तो पण 3 ग्रामस्थांनी मिळूनच केला होता आणि हा पण 3 ग्रामस्थांनी मिळूनच तयार केला. हे त्यांचे आता आलेले आहेत, हे त्यांचे नारायण नाको म्हणून आहेत. हे त्यांचे जोपासना करणारे, सेवा करणारे होते. 5 पिढ्यांपासून हा आमचा मुखवटा बनवलेला आहे. त्याच्यावर नाव आहे भवानी आयाल शमशेर कोली यांच्याकडून हा मुखवटा बनवलेला आहे. 1847 शुक्ल मध्ये. आता 100 वर्ष पूर्ण झाली. आता चांगलं वाटतं. आम्ही आता दर शनिवारी हनुमंताची आरती करतो आणि आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही त्याची सेवा करतो. म्हणजे वारसा याही चालू ठेवलेला आहे. वारसा चालू. आमच्या माहितीनुसार यांच्याच वारसामध्ये काशीबाई म्हणून, ते काशीबाई कोळी म्हणून, काशीबाई कोळी के नापास होतं. त्याही जो वारसा त्यांच्या आधीपासून, त्याही आता जो नाव घेतलं भाऊनी, त्याच्या पिढींपासून हा चालू ठेवलेला वारसा. हनुमंताने आम्हाला सर्वांना असंच एकत्र सेवा करण्याचा मौका द्यावा. त्यांचं म्हणणं थोडक्यात असं होतं की पूर्वी जे एकी होती, मी तुला बोललो ना की आजच्या घडीला आपल्याला 1 ग्राम सोना बनवणं सुद्धा कठीण होते. त्यावेळी एकी होती आणि त्यांच्या देवावर श्रद्धा होती. त्यामुळे ते एवढा मोठा तो सोन्याचा ब्रॉच बनवला. आपण इंग्लिशमध्ये ब्रॉच बोलतो, त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं शब्द होतं. तशीच आणि मुखवटा बनवला. फुल बोलतात त्यांच्या भाषेत. आपल्या याच्यामध्ये आपण ब्रॉच बोलतो. जुन्या पिढ्यामध्ये त्याला फुल म्हणायचं आणि तो कित्येक वर्षे आज आपल्या देवाला त्याचं पदार्पण केलं आहे. मुकुट आणि फुल ते आमच्याकडेच असते आणि आम्ही यांच्याकडे जर समजा 1-2 दिवस लागला त्यांना मुखवटा तर आम्ही इकडनं देतो त्यांना आणि परत मग हो सहकार्य होते. आता ह्या मुकुटाला जी 100 वर्ष झालीत त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. आता ह्या 100 वर्षानंतर आम्ही जगू मरू आम्हाला नाही माहिती, पण ह्या शतकाचा आम्ही साक्षीदार आहोत. ह्याचा आम्हाला आनंद आहे. परत आज हे क्षण आम्हाला बघायला भेटतील हे सांगू शकत नाही, म्हणून आम्हाला त्याचा जास्त आनंद आहे. म्हणून हा सोहळा अगदी उत्साहात आम्ही सगळेजण करतो. आणि आणखी एक महत्त्वाचा, या सोहळ्यासाठी राजदीप घरत उपस्थित आहे, त्यामुळे त्याचं सुद्धा आम्ही आभार मानतो. आणि असाच आमच्या गावातले जे काही प्रोग्राम होतील ते एक्सपोज करत राहा. आणि तुला धन्यवाद आणि शुभेच्छा. आणि माझं सुद्धा भाग्य आहे का 100वा वर्ष मला शूट करण्याची संधी मिळाली. धन्यवाद. मी धैर्य रुपेश माते. सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस हा सोन्यासारखा आहे असा म्हणावा लागेल, कारण आमच्या कोंढरी गावचे आराध्य देव श्री हनुमान मुकुटला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. जय हनुमान, जय श्रीराम, बजरंग बली की मी नारायण जनार्दन कोली. आमच्या आता एवढ्या पिढ्यांपासून हा मुकुटाचा जो सेवेचा भाव आम्हाला मिळालेला आहे, असाच आमच्या मुलाबालांकडून पण या हनुमंताच्या सेवेचा भाग आम्हाला वंशोपरंपरे लाभावा ही हनुमंत चरणी आमची
प्रार्थना आहे. अशी तुम्ही निस्वार्थीपणाने जर त्याची सेवा केली तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. बरोबर आहे. एवढे उशीर त्यांनी टाइम घेऊन मेकअप वगैरे एकदम छान ड्रेसिंग मारून आल्या. अरे एक टन गुलाल कुठं ना कुठं बसलच ना. जरूर मस्त. तुमचा डाट वेगळा आहे काय? ओके मस्त दिसतंय, छान दिसतंय. हाय निपवली ना, लिपवली, माकवली. गुलालाची चादर हातरलंय.
बुशर्ट घातले तर त्याला लाल व्हायला लागेल. मला वाटतं तुम्ही इथं संपवणार आहे कलिंगड. एक एक कपची खायलाच पाहिजे. बरोबर आहे. ट्रेलर आहे आजचा. रात्रीचा जल्लोष वेगळा बघायला भेटणार. आत्ताचा जल्लोष कसा वाटला? नाव सांगा का? माझं नाव उमेश ठाकूर. मी डोंबिवलीवरून आलो आहे आणि राजचे व्हिडिओ आम्ही रोज बघतो. डोंबिवलीवर एक नंबर सगळे व्हिडिओ असतात आणि उरणचा जल्लोष म्हणजे का बघायलाच नको. डोंबिवली आणि लांब लांबून लोक येतात तिथे जल्लोष बघण्यासाठी. तुम्ही पण सगळ्यांनी पुढच्या वर्षी नक्की या. नक्कीच नक्की. सिंगल या. या साईडला बघा कलिंगडाची सोय केली मस्त. या गारगार वातावरणामध्ये कलिंगड खायचे आनंदच वेगळा आहे. खाताना बोलायचं नसतं. बसले दादाचे कायच गुलाल नाही उरलाय. पण ते तुझ्या नाही का उरलाय? मी आता आलो. आत्ता आलास? झोपलेलो रे. आला डेकोरेशन याला बोलतात पालखी. याला बोलतात पालखी. गुलाल आपलं कमी नाही भरणार. तिथे पाहिजे तो गुलाल आहे. गुलालाचा कॉन्ट्रॅक्ट सगळा याच्याकडे होता. टी शर्टींचा पण यांच्या. टीमीचं नाव काय तुमचे? झुंबडोवा. झुंबडोवा. यंदा किती टी शर्ट होते आपल्या? 1600 टी शर्टचा आकडा होता यंदा. टी शर्ट पण मस्त आहे. गुलाल 2000. गुलाल 2000 2000 किलो. झुंबडोवाची पावर आहे. कुठली? झुंबडोवाची पावर आहे. अरे तुझं नाव तरी कसलं आहे? झुंबडोवा. स्टॉक इकडे स्टॉक आणि आमचा विक्की भाऊ. आपला मित्र आहे. खास मित्र
गुलाल नाही लागलाय त्यांच्या बघा. चला जय श्रीराम. जय श्रीराम. महाप्रसादाची सुरुवात 11लाच झाली होती. सर्वजण आहेत बघा. जय श्रीराम. जिलेबी, चटणी, पापड, हाय, कोबीची भाजी, वाटाण्याची भाजी, डाळ भात, सर्वजण आहेत इकडं. आपला आजचा थाट आहे हनुमान जयंतीचा, ते सर्व घालून आहे. जय श्रीराम. जय हनुमान. पाणी पाहिजे. यात काय श्रीखंड. श्रीखंड आहे. श्रीखंड. जय श्रीराम. पापड. आपली जान आहे तो काय बरोबर ना. जय श्रीराम. सम्राट आपल्या समोर. जय श्रीराम. जय श्रीराम. बोल श्रेया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मॅम तुमच्यासोबत मला सेल्फी भेटेल का? तोंडा बघा. हाय. हाय. मंगसपासून वस्ता असते. बोलताय थंड आणा थंड आम्हाला पण थंड पण नाही ते. अरे पण तुम्ही वलकवूच नाही. आम्ही वलकतच नाही उद्यापर्यंत रे. आम्हाला बघून कोण भिवून पडलं नाही. रात्री एकट्या फिरू नका. अरे दुपारी अजून पालखी सोहळा सुरू नाही झाला आपला. आया आया आया. हे काय मस्त असा व्हिडिओ. अरे आता कॉलेज चालू आता सुट्टी नाही दिली आमच्या कॉलेजला सुट्टी आहे सर. काय. जय श्रीराम. जय श्रीराम. हराले हो. आता तो वलका लागलाय मला हलू हलू ना. जेवते युवराज. काकी आहे. मृणाली आहे इकडे. काका इकडं. काकी कुठे गेली? जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हाय. जेव्हा आम्हाला मानपान भेटत होता तेव्हा या सर्व ताई माई साईत त्याही आम्हाला आवाज दिलाय बघा. असाच आशीर्वाद ठेवा. हे बघा सर्वजण इकडे आहेत. कोण कोण आवाज देत होता? हाय. आवाज दिलास ना. ते कॅमेरान बघते ते नशीब आहेत आमचं. हे बघा आहेत. हाय हाय. अध्यक्ष आहेत साहेब. नाव सांगा आपला. प्रकाश जगन्नाथ पाटील. शताब्दी वर्षाची साक्षीदार आहोत. कसं वाटतं तुम्हाला?
मला या मुलांच्या याच्यामध्ये खूप छान वाटते, कारण का सगळी मुलं असे हौशी आहेत. त्यांच्याकडून फक्त त्यांना मार्गदर्शन करायचं असते किंवा त्यांना सपोर्ट करायचं असते, दुसरं काहीच नसते. आपल्या शताब्दी दिनानिमित्त आपण भरपूर 5 दिवस मोठा सोहळा आयोजित केला होता. ते 5 दिवसाचं नियोजन कसं होतं ते मला सांगा. सर्वप्रथम या 100व्या मुकुट सोहळ्यानिमित्त आल्याबद्दल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि असंच आमच्यावर भरभरून प्रेम असावे आणि आम्हाला जे काय असं ते एक्सपोज करा. आमचा प्रोग्राम जो काय आम्ही जो काही नियोजन केला त्याच्यामध्ये कलश मिरवणूक पण होती, मुकुट मिरवणूक पण होती आणि रात्री आमची पालखी मिरवणूक पण निघणार आहे. तर सर्व आमचं व्यवस्थितपणे पार पडणार आहे. तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. बस, धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. माझं नाव चिंतन पाटील, सिटी पाटील म्हणून मला ओळखलं जाते. नक्कीच मामा, आणि या शताब्दी वर्षानिमित्त काय सांगशील? या शताब्दी वर्षामध्ये मला आनंद झाला, माझ्या गावाला आनंद खूप झाला. तर 2025 आणि 2025मध्ये आज 100 वर्ष आणि महारुद्राच्या हनुमंताच्या कृपेने शनिवारचा दिवस आला, एक भाग्याचा दिवस म्हणायला लागेल. कारण शनिवार हा महारुद्र हनुमंताचा दिवस आहे आणि यावर्षी शनिवार आला आहे, भाग्य म्हणायला लागेल माझ्या गावाला, भाग्य म्हणायला लागेल या अर्थातच साऱ्या दुनियेला आज आपण कार्यक्रम दाखवणार. त्यांनासुद्धा भाग्य वाटेल का आज महारुद्र हनुमंत कार्यक्रम कोंढरी गावामध्ये नाचतोय गाजतोय आणि आनंदमय लोक त्याचा आनंद घेतात. तसंच बघायला गेलं हा जो आपण मुकुटा बघतोय का डेकोरेशन सजवलं आहे उमेश पांचाळ यांनी. 31 मार्चपासून हा कार्यक्रम चालू केला त्या मुकुटासाठी. आज 12 एप्रिल म्हणजे 12 दिवस या मुकुटासाठी जो कार्यक्रम चालू केला आहे. आणि कार्यक्रम म्हणण्याचे आपण बघायला गेलात तर कालियानाग आणि भगवान श्रीकृष्ण यांचं युद्ध जे चालू होतं त्यांच्याबद्दल हे कार्यक्रम आयोजित केलं आहे आणि जबरदस्त आपण जो बघितला असं हे कार्यक्रम किंवा डेकोरेशन एक खूप सुंदर झालं आहे. आणि डेकोरेशनचं अर्थात आपण इथं बघितलं स्वतः आणि लोकांच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवणार ही माहिती आणि लोकांच्या माध्यमातून पोहोचवलं माहिती अतिशय चांगल्या स्वरूपात होऊन आणि त्या गावाचं नाव उज्ज्वल हो. 25, 50, 75, 100 आणि कोंढरी गावाचा हा पहिला नंबर. हे बघा, एकदम सुंदर श्रींची सजावट केलेली आहे, पूर्ण झालेले आहे आणि हे सर्व आपले ग्रामस्थ परिवार ते सजावटीचं कार्य पूर्ण केलं आहे आणि सर्वांनी मिळून हनुमंताची हाय पालकी देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र हे डोंगर किनारी. तर चला, व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. माझा अवतार बघा, कॅप घातली होती, अमरनी कॅप काढली आणि त्याच्यामध्ये गुलाल टाकला, म्हणजे डोक्यावरती गुलाल टाकला. तर सर्व गुलाल झालोय आणि सर्व रस्ते लाल नुसतं चादरी वाटतात कोंढरी पाड्यातल्या. हा फक्त मुकुट मिरवणुकीचा गुलाल होता. रात्री पालखी सोहळ्याला वेगळा 1 टन गुलाल आणलाय त्यांनी. फुल जल्लोष असणार आहे. इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितलात आणि आपले मुकुटांना 100 वर्ष झाली ती देखील माहिती तुम्हाला या ब्लॉग मध्ये देण्याचा प्रयत्न केलाय मी आणि चांगली माहिती दिली. आजच्या दिवसापुरता एवढाच. आणि आता म्हणजे 5-6च्या दरम्यान ते मानाचे हार काढतात. 4-5 ग्रुप आहेत कोंढरी पाड्यामध्ये, तर त्यानं तुम्हाला भेटवीन आणि पालखी सोहळा तो रात्री दाखवीन. ते 2 एकत्र करून मी ब्लॉग नंतर टाकेन. तर चला, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. जय श्रीराम, जय हनुमान.